पुंडलिक रामान करावण्याने कांडे एका कागदावर टाका. अगस्त्य श्रीराम दर्शना अग्रग्रहण नाम पंचमात्या आय गोडा पुंडलिक बलदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका. चला पुढे एक आई होती माफी मागू. माझी म्हणजे आपण तुम्ही दोघं सारखे ते चला. येणेशान वारी रामचंद्राय नमः. पंचवटी परम प्रयाण श्रीराम सीता सहलक्ष्मण. आले का तिथे अगस्त्याची करुणी नमनाय शीघ्रागमन. पंचवटीला या ठिकाणी अगस्त्यमुनीला नमस्कार केलेला आहे आणि राम लक्ष्मण पंचवटीला आलेले आहेत. पंचवटीला आल्यानंतर त्या ठिकाणी ऋषी मुनी साधू संत माझ्या आयुष्यावर इतका आनंद झालेला आहे की आनंद पुढची व्हावी. अरुणा संगम प्राप्ती मिळाला प्राची सरस्वती. तीर्थ पावड जगती आवडे वस्ती श्रीराम. पंचवटीला अरुणा नावाच्या हेमान तीर्थाचे नाव सांगितले बरं का. तितके तीर्थ त्या पंचवटीच्या चंद्रगंगेला त्या ठिकाणी आलेले आहेत आणि ती तीर्थ बघून माझ्या आशेला आनंद झाला. अरे आम्ही बहुजन पुण्य केले तेव्हा मला तीर्थाची भेट सीता माता म्हणते तेव्हा पायल चरे दोही ती मनोहार. तीर्थ पावन परिकरो श्रीरामचंद्र रहिवा. आणि त्या ठिकाणी पावन तीर्थ आहे आणि हे पावन म्हणजे या ठिकाणी तिथं श्रीराम वस्ती करे. प्रभू रामचंद्र तिथं ठाण मानलेला आहे बरं का. मग सांगितलं आपल्या पोलीस बाबाला गेले का तिकडे जायला जाऊन ते काय करते चाललंय वाटायला जाते आपलं त्या ठिकाणी चित पाहिजे म्हणून ते ट्रॅक्टरला जाऊ त्या ट्रॅक्टर वाजतच असतं. सांगणारे मोठे सांगायचं ते त्याला काय काम उठले की सुटले पडते पण आपला संसार अशी सीता म्हणतीये बोला. कोणी निशाचर वसता हाती दुर्धार. येणे भयवास नगर तीर्थ परिचार कुंडला. अरे बाबा त्या ठिकाणी अरण्य होतं पहिले पंचवटीला बरं का. एका घोर अरण्य असायचं पण तिथं या ठिकाणी तीर्थ असायचं पण तिथं येणं जाणं बंद होतं ना. अरण्यात कोण जाणार आहे आणि राक्षस मोठे होते ना. हिरा असतो पण त्या हिऱ्याची किंमत कळत नाही. उगं मेंढ्यावाला हिरा समजा सापडला त्या मेंढ्यावाल्याचं हिऱ्याचं किंमत नाही ना. तसं महान तीर्थ आहे आणि तिथं प्रभूला वस्ती केलेली पुढे चला बाबा. ईशियानी खरं तुझ्या देवाचा करुणी जनता. राक्षस वसता ती दुर्जन. तीर्था कोणी जायचं असे त्रिशिरा नावाचा त्रिशी म्हणजे त्याला 3 तोंड होते असा पक्षी आणि तिथं या ठिकाणी बामणाला बोलत होता. महाराजाला नाही आमसारख्या बडबडायला नाही त्याला चान्स नाही मिळता. लय पुढचं म्हणतोय असं तिने म्हणले तिथं सगळं बंद पाडलं होतं आणि त्यांची वस्ती होती तिथं. चला येथे करा भया वस्ती. पंचवटीचे सीतापती. सोयदारी नागस्ती राक्षस घातकी श्रीरा. अरे बाबा त्या ठिकाणी तिथं पंचवटीलाच का पाठविलं अगस्त्य मुनीनं. तिथं दाती घोर आहे आणि मोठे मोठे राक्षस आहेत बरं का. तिथूनच म्हणले कंटूर आहे म्हणून अगस्त्य मुनीनं प्रभू रामचंद्राला तिथं पाठविलेलं आहे. इथून सगळा नैनाट होणार आहे. मला राक्षस कुळाचा गिरणाला नाही सांगला काही नरक या लागी पंचवटी स्थान. दिदले नेमून अगस्त्य मुनीनं या ठिकाणी म्हणले पंचवटीला महान तीर्थ आहे पण राक्षसांचं आहे. तिथून प्रभू रामचंद्र जाणार आहेत आणि सगळ्या राक्षसांचा नैनाट करणार आहे आणि झाले रामराज्य काय येऊन यावा रामराज्य असं अगस्त्य मुनीला माहित होतं म्हणून पाठविले. बोला पंचवटी म्हणा अंतर श्रीराम चालिला की सत्वार. पुढे जटाई मृग पर्वताकार देखील समोर चिडा. प्रभू रामचंद्र सरा 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 चाललेले आहेत. तिथं जटायूर पाखरू बसलेलं आहे. निप्पाड पर्वतासारखा डोंगरासारखं आमच्याकडे डोंगर आहे बरं का. तुम्हाला सगळ्याला तीन या वर पास आहे सीताफळ काय डोंगर असा निप्पाड आणि आपण माझ्या मागताला मारतो का काय बघा असं चिंतन झालं. रामचंद्रानं मागं पुढं पाय धरलेला आहे. अत्यक्ष राक्षसाला मारतो आणि
खलास करतो पण देवाजीच्या मनात येते कुणाला देवाला सगळंच कळतं न सांगता तुम्हाला कळू येते कमलापती म्हणून प्रभू रामचंद्रानं थोडी मूठ महागावरली पुढे केली आहे कोण म्हणते जगाचा मालक प्रभू रामचंद्र जटायू पाखराला म्हणते पाखराला अरे मोठे मोठ्याला भरणं पडतो मोठे मोठ्याला संशय येतो आणि तुमची आमची कथा काय आहे अरे त्या रामाला काय वाटलं दादा चला पक्का मी 2 मिनिटात शकतो जरा था आणि तू मला सांगता या ठिकाणी मार्ग त्या ठिकाणी थांबण्यासाठी तुझं गरज काय म्हणजे का तू आहे तुझं नाव सांग तुझं कुल सांग बाबा असं या ठिकाणी वाटतं तर बदला बरं का तुमचं सगळे झालं पाहिजे आकाला पुढे आम्हाला पाश्चातच्या समजा आई वडिलांना सांगितलं होतं बाबा आम्हाला वरदान होतं ब्रह्मदेवाचं प्रभू रामचंद्राचं दर्शन तुला कधी ना कधी होणार आहे ही आशा माझ्या मनात आहे बोला बोला तुझा पिता जाण दशरथ युद्धाचा कामा जातो स्वर्ग गेला इंद्राचा यातो नवची गात अरे तुझा या ठिकाणी पिता आणि स्वर्गात तुझ्या समजा आणि इंद्रा संग युद्ध करायला गेलं होतं बरं का आणि त्या टायमाला आमची नजर लागलं आणि ओळख पहिली बरं का ओळख सुद्धा पडू नाही पण पडत ती ओळख आता ह्या कीर्तना ठिकाण काय करावा मी आकाश जड पुणे दैत्यांचे उडविले शिरस्तात प्राण बोला बोला दशरथ विंदोनी बाण दैत्य हारून निर्दळ आकाशापर्यंत मी ठेवत मारलेली आहे आणि दशरथ राजाच्या अंगावर काय दैत्य होते ते झपाकानं मी त्या पकानं खाली पाणी वारलं आणि त्या राजा दशरथाला पुन्हा एक मान मानला बोला बोला पूर्ण ब्रह्माची तुझी सेवा करावया येतो अरे त्या थोरला मुलगा असतो ज्येष्ठ असो थोरला मुलगा आहे बरं का खंडेकर आता मला तर या ठिकाणी आपण सगळे कमी आपण बरं का आपण इतक्या गरजून सांगून अरे शेवाला सगळे पण हे कांडेकर बाबा आमचे बळी महाराज जिथं रामायण आहे तिथं फिरी शेवा आहे बाबा नो तुम्ही जन्मोजन्मी पुण्य केलेले आहे बाबा मी तोंडावर गव्हर्नर करणार पण आता फिरी नाही बाबा म्हणून या ठिकाणी बाबा म्हणून हे पुण्याचे निघालेलं आहे म्हणून या ठिकाणी कोण म्हणतंय अरे राजा दशरथाला मी मदत केलेली आहे मी तुझा मारू नका रामाया जगाचे मालक अरे या ठिकाणी देवाच्या मनात आलं तर लागेल मला सुद्धा जाऊन देणार नाही एक सगळी असे म्हणून मला बरं का बाबा म्हणून या ठिकाणी मला मारू नका मला मारूच नका रामा आम्हाला दयाने पुढे काय भाजी उत्पत्ती
असं बाबा देव समजा सांगू लागला कोणता काय बोल पुढे माझ्या मनाचे राक्षस मी राक्षस नव्हे का कशा पवनचा माझी वंशावळी बहुमताचा अवकाश होणार. या ठिकाणी मी काय बाबा राक्षी नाही माझ्या कश्यपाच्या कुळातला आहे माझा सज्जन हो. आता आम्ही एक पोळी घेताना मनाला हुका लावून जे हरी उद्याच्याला ह्या कामाला उद्या शेवट आहे बरं का. प्रत्येकाला काम असतं आपलं शेवटला आम्ही येणार आणि मस्त आपलं माझ्या बाबाचं तर दोघांचं ऐकून जाणार आहे शेवटला गाव आले असते तर म्हणून या ठिकाणी आता चिंतन झालं एक पोळी घेतो बघा गणपासावर उत्पत्तीचा क्षत्रिय वैश्य शूद्र ब्राह्मण वरकळातील विसृती कशपी जाणं यही लक्षण काय काय बाबा क्षत्रिय कोण ब्राह्मण कोण काय ही सगळी वंशावळ जी आहे ना त्या वंशावळीचं मी तुम्हाला पूर्ण ज्ञान सांगतो इथपर्यंत कथा आहे बरं का. आता आमची हिराचा झालेली बाबा असं आपण एक कोणी घ्या म्हणा बाबा आधी पासाव झाले देवा मला सुनेला जायचं का? तुझे दान